भागातून माझं अपहरण झालं. अपहरण झाल्यानंतर त्या गुन्हेगारांनी माझं तोंड पुढे बांधून मला गाडीत टाकून नेलं. टाकून नेल्यानंतर माझ्या दोन्ही कानावर दोन्ही साईडने रिव्हॉल्वर लावली, डोक्यावर तलवार होती. बऱ्याच ठिकाणी मार दिला आणि ते वारंवार मला म्हणत होते की तू चिखलेकर साहेबांच्या नादाला लागू नको. ते नेते आहेत, ते उद्या भावी मंत्री होणार आहेत, तू त्यांच्या सोबत जुळून घे आणि काम कर. नादाला लागशील तर तुझ्या सर्व कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकतो, तुला मारून टाकतो, अशा प्रकारचे धंदे होते. त्यानंतर पोलीस प्रशासनानं एसपी साहेबांची मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ दखल घेतली, पूर्ण पथके तिकडे तिकडे रवाना केली, नाकाबंदी केली आणि त्यामध्ये आरोपी सापडले. ग्रामीण पोलिसांनी सुद्धा मदत केली. परंतु मला एवढं आवर्जून सांगायचं, मी माझ्या आयुष्यात 95 पासून माझे राजकीय गुरु आदरणीय कमल किशोरजी कदम साहेब यांच्या नेतृत्वात मी काम केलं. सामाजिक कार्य 95 पासून सुरू झालं. पक्षाची स्थापना 99 झाली. 99 मी राष्ट्रवादी युवकचा सिडको भागाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर ज्या वेळेस पक्षाने मला संधी दिली त्या वेळेस आदरणीय पवार साहेबांचे विचार असतील, कमल किशोर कदम साहेबांचे विचार असतील, अजितदादांचे विचार असतील, तटकरे साहेबांचे विचार असतील, एक निष्ठ राहावं. पक्ष सत्तेत असो की नसो मी कुठलीही अपेक्षा केली नाही. 2010-9 विरोधी पक्षनेता होतो, 25 विरोधी पक्षनेता होतो, 11 नगरसेवक निवडून आले होते. कुठलंही सहकार्य न घेता 11 नगरसेवक निवडून आल्यावर आदरणीय माझे गुरु कमल किशोर कदम साहेबांना मला विरोधी पक्षनेते पदावर संधी दिली. त्यानंतर 2014 मला विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. परंतु मला एकच पक्षातून अनुभव झाली, मी पक्षाची गदारी करायचा नाही, बेवानी करायची नाही हा विश्वास मनात ठेवला आणि तेव्हापासून आणि ती संधी रोखली. 2017 संधी रोखली, परंतु मी माझी इमानदारी आणि निष्ठा कायम ठेवली. परवा पक्षात नवीन आलेले ज्यांना पक्षात मी आणलं, लोकसभेचा प्रभाव झाला. दुसऱ्या दिवशी अजितदादाकडे घेऊन गेलो. मी जाहीर सांगतो, एकही शब्द खोटं बोलणार नाही. मुलाशिवाय राजकारणात कोणी पुढे जाऊ नये. ते कोण्या पक्षात गेले की उपोषण पक्षात करतात. मला एवढं दुर्दैव सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या नेत्यांनी ते सांगतात की मी 18 निवडणूक लढवलो, 16 वेळेस जिंकलो. साहेब या नांदेड जिल्ह्यात खूप मोठे नेते होऊन गेले. आदरणीय कमल किशोर कदम साहेब आले आहेत, कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब आहेत, त्याच्यानंतर बाबूसाहेब गोंडेकर साहेब होऊन गेले, बाबासाहेब देशमुख साहेब गोंडेकर साहेब होऊन गेले, किनाळकर साहेब आहेत, सूर्यकांत पाटील आहेत. परंतु कुठल्याही नेत्यांनी एवढं नीच लेवलचं राजकारण केलं नाही. माझा कुठलाही संबंध नाही. तर माझे पत्रकार बांधवांना हे जाहीर सांगतो, हे रजिस्टर यांच्या संदीप पवार साक्षीदार आहेत, चेकने पेमेंट झालेलं आहे. माझं पेमेंट ते म्हणतात माझा संबंध नाही. ही 20 कोटीची प्रॉपर्टी चिखलीकरांच्या नातेवाईकांच्या नावाने संदीप पवार साहेब साक्षीदार आहेत. किती खोटं बोलवा माझं. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचे उपकार ते विसरू नये. त्यांच्या धार्मिक आवडलेला माणूस हा त्यांच्यावर जो आरोप करतो, सगळ्या महिन्यावर आरोप करतो, आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याचं काय होणार आहे. जनतेला काय वाटते जोड वगैरे किती वाया गेला, किती बदमाश आहे. माझ्या आयुष्यात मी गणना केली नाही म्हणून आहे. एक निश्चित आहे, कोणाचा कोणाला 1 रुपयाचा धोका दिला नाही. पण पत्रकारांशी करायचे आरोप एवढ्या नीच लेवल याचा कोणाचा डाग ते नांदेड जिल्ह्याला लागला. बाळापूर पूर्ण जिल्ह्याला काळ करून टाकले. लोक म्हणतात काम चांगलं जवळून बघायचं त्याचं काय काम चांगलं आहे. अहो 16 वेळेस निवडून आल्यावर काही कारखाने उभे करा, काही फंड्या उभे करा, रोजगार द्या, गोरगरिबाला कामं लावा. त्यांचा एकच धंदा आहे, दारूची दुकान केली फक्त यांनी, कोणती फॅक्टरी उभा केली नाही. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांना या नांदेडला पाणी पाहिजे. आज बघा लातूरला मागच्या वेळेस पाणी टंचाई होती तर रेल्वेनं पाणी आणावं लागलं. असं काहीतरी काम यांनी करून दाखवायला पाहिजे होतं. माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर आरोप करणार त्यांना मला विरोध करायचं एकमेव मुख्य कारण सांगतो. विधानसभेपूर्वी अजितदादा माझ्या घरी आले होते. दक्षिण मधून निवडणूक लढवायची माझी तयारी होती आणि तयारी असताना दादांना मी विनंती केली की दादा मी मागे 25-30 वर्षापासून आपल्याशी एक निष्ठा आहे, आपल्या पक्षाशी आपल्या विचाराशी मी काम करत आहे, मला दक्षिण मधून संधी द्या. दादांनी हो म्हणजे आपण विचार करू, महाविद्यालयात आपण प्रस्ताव ठेवू. दादांनी प्रयत्न केले, तटकरे साहेबांनी प्रयत्न केले, परंतु ती जागा सेनेला गेली.
आणि लोहागल्याची जागा आम्हाला आली. रात्री 9 वाजता यांच्या सोबत जाऊन 10 वाजता इथून निघालो नांदेडून, 9ला कंधारून निघालो. मुस्लिम समाजाचे इथे सभा चालू होती ती संपली की नांदेडला पोहोचलो. निघालो बाहेर सकाळी 7 वाजता मुंबईत पोहोचलो. 8ला पक्ष कार्यालयात पोहोचलो. पक्ष पुढे झाला विफाम दिला. त्यावेळेस दोन्हीची गरज होती. यांना निवडून आलेला मंत्री करावा म्हणून नांदेड जिल्ह्यातले एकच माणूस होतो, एकच. त्यांनी जाहीर सांगावं दुसरा माणूस दिसला का 3 वेळ दादाच्या पाया पडलो नांदेड जिल्ह्याला मंत्री होते. ही माझ्या आयुष्यातली चूक म्हणून यांनी माझ्यावर आरोप करा. तिसरी गोष्ट त्यांनी म्हणतात गुन्हे करायची माझा संबंध नाही. हेच ते गुन्हेगार आहेत. आमदारच्या गाडीत फिरतात. हे बघा प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाला, प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाला हे तर सोडा. काल मी सीएम साहेबांना सांगितलं बघा हे 707 नंबरची गाडी ही चिखलीकर साहेबांच्या गाडी. हा मुख्य आरोपी आहे, अटल गुन्हेगार. आणि यांच्यासोबत 50 लोकांची टीम आहे. बघा ही 50 लोकांची टीम आहे. आणि याची 5 प्रकरण सांगतो तुम्हाला. पहिलं प्रकरण त्या अपघाताचं पहिलं प्रकरण हे संतोष सोडवणे आहे. तर यांचं प्रकरण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी फोटो दाखवतो. एवढे बेरहमीने मारहाण केली. त्यांचे फोटो तोडे त्यांचे फोटो तोडे स्वतःचे. त्यांना काय वाटतं यांचं प्रकरण बघण्यात गेलं. त्याच्यानंतर गौरव गोडगेचा बघण्यात गेलं. त्याच्यानंतर जीवन भोगरेचा असंच बघण्यात जाते की काय म्हणून एवढे अमानुष पद्धतीने मारहाण केली. आणि हे दुसरं बीडचं प्रकरण आहे. मला काय म्हणायचंय अंजनेताई धमाके यांना की तुम्ही बीडकडे लक्ष देता का? नांदेडकडे या ना. दुसरा नांदेडला वाल्मिक आहे ना इथं असा चिखलीकर नावाचा. पण या इथं लक्ष द्या ना. आज 5 गुन्हे आहेत गुन्हेगारी. आजही उमरी अर्धापूर मध्ये एका शेतावर कब्जा केलाय. तिथं 25-30 लोकांची पडून आहे. नशा पाणी करून फुल राहतात. येणाऱ्या जाणाऱ्या गावातल्या महिलांना, मुलींना, भगिनींना, माणसांना त्रास आहे त्यांचा. रोज मारामारी चालू. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की याकडे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. नाहीतर पुन्हा नांदेडला लीडचा स्वरूप लागल्याशिवाय राहणार नाही. आज जीवन भोगले होता सुखरूप वाचला म्हणजे काहीतरी आई वडिला शिकून घे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. परंतु एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली त्याची दखल घेणार होईल. किती आरोप करावे खोटे आणि 17 पक्ष बोलून येतात आणि दुसऱ्यावर बोट ठेवतात. यांची निष्ठा गैरसरकार दाखव. यांना मंत्री पद तुम्ही येऊ नका. हे उद्या कोणाकडे मारतात. माझ्यासारखा हा मला परत न मिळतात. एका जागी 30 वर्ष राहून जाणार प्रताप ना तर मी तुम्हाला मानतो. 17 जागी उड्या मारायच्या आणि निष्ठावंतावर काहीतरी बोट ठेवायचं, त्याला काहीतरी डाग लावायचा, त्याला देण्याच्या झालंय बैमान आहे, असा आहे तसा आहे. किती प्रॉब्लेम केले. माझी डुप्लिकेट सीडी काढून फायनल केली. ते सीडीला सांगतात की आम्ही हप्ते घेतात. त्या सीडीचा पुरावा देतो आपल्याला. मी आयजी साहेबांना 3 महिन्यापूर्वी एसपी साहेबांना आयजी साहेबांना वैयक्तिक भेटून 3 महिन्यापूर्वी निवेदन दिले आहे की ऑडिओ एडिटिंग करून त्या ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये दिली जाते. आपण त्याच्यावर कारवाई करावी. माझे ठिकाणी आवाजाचे सॅम्पल तपासावे म्हणून मी निवेदन दिलं एसपी साहेबांना, आयजी साहेबांना. ते प्रकरण शांत झालं होतं. परंतु इकडे साहेबांना उदास नव्हता माझ्यावर आरोप करायचा. पुन्हा ती सीडी करून त्यांनी काढले आणि पूर्ण मतदारसंघात व्हिडिओ याच्यावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर व्हायरल करतात. मी सांगतो जाहीर आपल्या माध्यमातून यांच्या 2 शिड्या आहेत. एक 30 मिनिटाची शिडी आहे. वसंतनगरच्या प्लॉटवर कब्जा केली. 10 कोटीचा प्लॉट यांनी 25 लाखात घेतला. त्या माणसांना जबरदस्ती करून रजिस्ट्री करून घेतली. ती शिडी आहे. कोकण साहेबांच्या बाबतीत ते महाराष्ट्र विधानसभेला अनुचित प्रकार घटना ती शिडी आहे. अशा शिड्यावर विश्वास ठेवण्याचं काम त्यांनीच करावं कारण त्यांच्याकडेच ते जमा आहे. माझ्यासारख्या माणसावर जे आरोप केले चिखलीकर साहेबांनी त्या आरोपाचा आज मी उत्तर देतो. एवढी घटना घडल्यानंतर पक्षात एवढा दबाव टाकला त्यांनी की जीवन भोगरेला भेटायला कोणी जायचं नाही. जीवन भोगरेकडे गेल्यानंतर कटवलं. मला आपल्याला एवढं आपण सांगायचंय माझ्याकडे कोणी माणसं आले म्हणून काही नाही. मी तुमच्या सगळ्याच्या मनात तुमचं प्रेम माझ्या पाठीशी आहे.
त्यामुळे मला कोणी येऊनच बघावं, शुभेच्छा द्यावा असे काही विषय आहे त्याच्याचा. मी त्याच्यासारखा हापापलेला नाही, सगळं मला एवढं हे करावं म्हणून. मी समाधान माणूस आहे. आज सांगतो तुम्हाला की चिखलीकर साहेबांना माझ्यावर 1 वर्षापासून, ज्यावेळेस मी विधान परिषद मागितली, मला विधानसभा मिळाली नाही म्हणून विधान परिषद मागितली, विधान परिषदेच का मागितली, तुम्ही इथं काय करायचं असेल तर मला विचारून करा, मुंबईला जायचं असेल तर मला विचारून जा. म्हणजे हे काय विषय मला घेतात. मी 30 वर्ष आदरणीय अजित दादा आणि तटकरे साहेब, पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केले. हे कार्य येऊन सांगतात इथून पदवी न्यायचं नाही, आम्हाला विचारून करा, इथून काय करायचं नाही. मी विधान परिषद काम मागले म्हणून तेव्हापासून मोहन आंबेडकरला विधानसभेत पाडलं, तो एक राग, आणि विधान परिषद काम मागले हा एक राग. शिक्षकांना त्याच्या मुलीला आणि मुलाला दक्षिणमध्ये उभं करायचे, ते त्यांचं ध्येय आहे तुमचं, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचं काम केलं. मी आयुष्यात कधीही चुकीचं काम केलं नाही. राजकारणात इतके दिवस राहिलो, आपण सर्वांनी मला जवळून बघितलंय, विरोधी पक्षाने हाताने बघितलंय. मी जनतेसाठी काम केलेलं, जनतेच्या हितासाठी वापरलं आहे. चिखलीकरांनी माझ्या अकाउंटवर 25 लाख रुपये टाकले होते चेकने. त्या 25 लाखांमधून 15 लाख रुपये मी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे पीए संदीप वाघ आणि जाधव यांच्याकडे मिळून गेले. 14 लाख रुपये त्यांच्या दोन्ही निवडणुकीत खर्च केला. यांच्यावर मी माझ्या आयुष्यात घडवणी केली. ज्या ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी फक्त त्यांचा चहा किंवा इमानदारीने काम केलं. परंतु त्यांचे आरोप हे वाईट वाटलं मला. आता येणारा काळ एवढं सांगतो की माझ्या नेत्यावर विश्वास आहे, माझ्यावर अन्याय झाला, घटना घडली, म्हणून आज मी प्रेसच्या माध्यमातून आपल्या समोर आलोय. पक्षश्रेष्ठींना सुद्धा मी जाऊन भेटणार आहे, त्यांना सुद्धा पत्र केले, पूर्ण पुरावे पाठवले. कारण या आरोपीची 5वी घटना आहे. गंगाधर राठोड साहेबांना मारणारे हेच आरोपी, संतोष वडवेला मारणारे हेच आरोपी, आपल्या गौरव कोळगीला अपहरण करून मारणारे हेच आरोपी, आणि जीवन घोषेला सुद्धा मारणारे हेच आरोपी आहे. हे पूर्ण पुरावे मी एसपी साहेबांकडे दिले, आयजी साहेबांकडे दिले, आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे दिले, तटकरे साहेबांकडे दिले, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांकडे सुद्धा पुरावे दिले. आता लवकरच आमचे काही धर्मयाकडे मी जाणार आहे की तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही काही, पण आंबेडकर यांचं लक्ष द्या अशी माझी विनंती त्यांच्याकडे राहणार आहे. आज या ठिकाणी सांगतो की माझ्या बाजूला बसलेले संतोष वडवळे आहे, प्रत्यक्ष बाजू व्यक्त त्यांचा हात. कुठलाही माणूस चुकीचं पुढे येऊन बोलणार नाही. जे घटना घडली त्याच्यावर दुःख कोसळलं त्यालाच करते. पक्षश्रेष्ठीकडे खूप विनंती केली की या माणसाच्या हातात सूत्र देऊ नका, कारण मी 30 वर्षापासून इथं काम करतोय, मला याचा स्वभाव माहीत आहे. आणि मी दादांना आणि तटकरे साहेबांना विनंती केली होती की महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत मला इथं काम करण्याची संधी द्या, मी 25 नगरसेवक निवडून आणून दाखवतो. परंतु दादाचा तटकरे साहेबांचा माझ्यावर विश्वास होता, कारण मी इमानदारीने निष्ठेनं काम केलं होतं. परंतु चिखलीकरांना मी नको, कारण त्यांना माहित आहे त्यांना निवडणुकीत फक्त काय करायचं तेवढं माहित आहे. मॅनेजमेंट आणि आर्थिक याच्यासाठी ते कुठल्याही लेवलवर जाऊ शकतात. मी आतापर्यंत 30 वर्षाच्या कार्यकाळ बघितला माझ्या राजकारण कसं असतं. खूप मोठ्या निर्णयाचा आदेश डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं. मी पहिली वार बघायला नांदेड जिल्ह्यात एका वर्गात जिंकली, दुसऱ्या वर्गात जिंकली नाही. काही मी पैसे घेऊन मॅनेज झाले का समोरच्या उमेदवाराकडून. आता हे पक्षश्रेष्ठीकडे मी मानणार आहे. जीवन भोगरेला भाऊ संजय भोगरे, मग तिथे युती करायची नाही, एका टार्गेट करायचं. काही ठिकाणी त्यांच्या मतीतले उमेदवार असतील किंवा युती करायची नाही, त्यांना सोडून द्यायचं. ते पक्ष आहे की नाही, पक्षाला काही ध्येय धोरण आहे की नाही, ती पक्षश्रेष्ठीकडे मी मानणार आहे. त्या मर्जीप्रमाणे तुमच्या चालते. एका प्रभागात युती दुसऱ्या प्रभागात युती नाही, काय लागलेली नाटक मांडणार आहे. नेत्याकडे मांडणार आहे, माझी खात्री व्यक्त करणार आहे आणि नेत्याच्या आदेशाप्रमाणे पुढील काम करेल. परंतु एवढं सांगतो पत्रकार बंधूच्या माध्यमावर त्या साक्षीनं की हे प्रकरण मी इथं थांबवून ठेवणार नाही. संतोष वडवळे माझ्या सोबत आहे. अजून नांदेड जिल्ह्यात ज्या ज्या लोकांवर अशा प्रकारचा अन्याय झाला, अनेकांच्या प्लॉटवर यांनी कब्जे केले, जमिनीवर कब्जे केले, समोर येऊन सांगायला कोणी तयार नाही. दहशत यांची निर्माण झालेली आहे. ती दहशत हळूहळू कमी होईल. संतोष वडवळे ते फिर्याद द्यायला गेले, त्याच्यावर खोटी अटकशी दिली. माझ्यासोबत तसंच झालं. मी फिर्याद द्यायला जाऊन नसलो, सिडको यांनी 2 कार्यकर्ते बोलवले, अट्रॉसिटीसाठी तयार होते. परंतु 1,500 ते 2,000 लोकांचा जनसंवाद पोलीस स्टेशनच्या बाजूला होता.
आणि पीआय साहेबांनी सांगितले की असे खोटे काम करतात तर जनता वस्तीवर उद्योगाशिवाय राहणार नाही, त्यावर्षी प्रकरण थांबवत. आदरणीय कर्तव्यदक्ष या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काल भेटलो. त्यांनी मला निमंत्रण वेळ दिला. त्यांना मी विनंती केली, साहेब की नांदेड जिल्ह्यामध्ये जसं बीडचा प्रकार झाला तसं नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोहीम चालू आहे गुन्हेगाराची. तुम्ही या ठिकाणी जे काही चित्रेकर साहेबांच्या माध्यमातून त्याच्या गुन्हेगारीच्या तुम्ही यांची पूर्ण तपासणी करा आणि या ठिकाणी आयपीएस अधिकाऱ्याची कार्यक्षेत्राच्या बाहेरील आयपीएस अधिकाऱ्याची समिती स्थापन करून एसआयटी मार्फत चौकशी करा अशी विनंती केली. काल त्यांनी मला साहेबांनी शब्द दिला एकाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारांवरती मोडून काढण्यावर थांबणार नाही आणि ते भोगरे मी निश्चित एसआयटी साठी सूचना करतो. आज त्यांनी शब्द दिला, समाधान वाटलं. परंतु प्रशासनाच्या माध्यमातून मी एवढी विनंती करतो की आता ते इथून पुढे येणारा काळ अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जे राजकारणाचा शेवटचा स्तर घसरला जातो यावेळी निष्ठेचं राजकारण प्रतापकडे चित्रीकरांनी जे केलंय ते आतापर्यंतच्या नेत्यांनी या 30-50 वर्षाच्या नेत्याच्या काळामध्ये कोणीही केलं नाही. ती मी जवळून बघितलेलं आहे. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण केल्यावर तुम्हाला कुठे देऊन जनता सोडल हे येणाऱ्या काळात निश्चित दिसून येईल. एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आपण खूप कमी वेळात आला माझ्यावर त्यांनी जे आरोप केले त्याचे मी पुरावे आपल्याला देणार नाही. माझ्याकडं आपलं प्रेम सतत पुढे माझ्या सोबत असंच राहू द्या विनंती करतो. मी माझ्या पक्षाची आदरणीय अजितदादाच्या विचाराची खटके साहेबांच्या विचाराची आणि पक्षाची एकनिष्ठ आहे. माझे आदरणीय गुरु माझ्या संकट काळात पहिल्यांदा जर हॉस्पिटलमध्ये कोणी आला असेल तर माझे आदरणीय गुरु कमाल किशोरी कदम साहेब आले आणि त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की याची एसआयटी मार्फतच चौकशी होणार, त्यासाठी मी प्रयत्न करणार नाही. आपण खूप कमी वेळात आला त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्याला माझ्याकडून सत्कार करतो आणि थांबतो. आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू. आता या प्रकरणामध्ये तुमच्या पक्षाकडून काय झालं, दखल काय घेतली? पक्षाकडून योग्य ते चौकशी करा अशी सूचना एसपी साहेबांना आली आहे. एसपी साहेबांनी मला बोलून घेतलं होतं आणि त्यावेळेस मी सगळे पुरावे एसपी साहेबांकडे दिले आणि एक मुद्द्यावर सांगितलं की माझ्यावर मी कोणा आरोप केला असेल तर हा खुलासा, दुसरा आरोप केला हा खुलासा आणि हे नुकता गुन्हेगाराशी माझी संबंध नाही. साहेबांना सांगितलं गुन्हेगार अपघातानंतर मुलाच्या वाढदिवसाला बापाच्या वाढदिवसाला आणि आमदाराच्या गाडी विशेष डबल आलेल्या किती दुर्दैवी घटना आहे. एवढा मोठा आरोपी आमदाराच्या गाडीत. आतापर्यंत तुम्ही राजकीय गुरु म्हणून कदमांचा उल्लेख केला. कदमांना सोडलं हीच सुद्धा चूक वाटते का तुम्हाला? कदम साहेबांना मी सोडलं, पक्ष सोडला नसेल ऐका मी त्या पक्षात खूप दिवसापासून होतो. साहेबांना मी विनंती केली, साहेब मला पुढे काम करायचंय आणि त्या ठिकाणी बरेच काही अडचणी येऊ लागल्या प्रमोशन होण्यासाठी पदासाठी. त्यावेळेस साहेब म्हणजे तुमची काय इच्छा आहे तर मी मला अजितदादा आवडतात, तरुणांना संधी देणारा नेता आहे. साहेबांचा आशीर्वाद परवानगी घेऊन बाहेर पडलो. मी कोणाशी काही भेदभाव केली नाही आणि त्याच पक्षात राहिलो. पक्ष उद्या निकष होणार नाही तर चालू आहे नेत्याचं जेवढी गोष्ट आहे ती, पण मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे आणि पुढे येणार. बरं, नांदेड जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि त्याच्या खूप दिवसापासून सगळ्या नेत्यांना बघितलंय. शरद पवार साहेबांपासून शंकरराव साहेबांपासून याची विचारसृष्टी विकासाचा होते यांच्याकडे विकासाचा दूरदृष्टिकोन होता. फक्त पहिल्यांदा 21 वर्षात खालच्या पातळीचं राजकारण करणारा नेता बघला तो आता आपल्यासमोर आहे. ते काय सांगण्याची गरज नाही. अशी चर्चा आहे की अशोकराव चव्हाणांनी आपल्याला मदत करणार आहे. नाही, गुन्हेगार वर्दीला मी आशीर्वाद करण्याची नाही. माझ्याकडे पुरावे मी अमित शहा साहेबांना सुद्धा पुन्हा पुरावे दिले, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले, अशोकराव चव्हाण साहेबांना मी फक्त फोनवर बोललो, पुरावे काही दिले नाही आणि देणार आहे. एसपी साहेबांना दिलो, आयजी साहेबांना दिलो, तटकरे साहेबांना दिलो, वरिष्ठ सर्व पक्षी नेत्यांना मी दिले. कारण हे एक पक्षाचा मुद्दा नाही, ही गुन्हेगारी संपूर्ण आली पाहिजे. ही एवढ्या निष्ठेवरची गुन्हेगारी चालू आहे. हे करण्यासाठी अशोकराव सपोर्ट घेणार का असं मी शासनाची मदत घेणार. शासनात 3 पक्ष आहेत आणि शासनाची म्हणणं आहे हे सर्व पक्षी मदत कोणी मला करायला तयार असेल तर सर्वांची घेणार. कारण ही गुन्हेगारी समजतात ते याच्यात राजकारण मला आणायचंच नाही. गोडगिरे आहे ना, तो गौरव तिकडे गेला भाजपमध्ये.
त्याचा विषय नाही. तर त्याचा वैयक्तिक मी गुन्हेगार बोलतो निलंगेकर साहेब, कारण असा अन्याय कोणावर होणे हे नशिबान आहोत, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने वाचून आलो. ती परिस्थिती मी डोळ्याने बघितली. बरं, बोलायच आहे अपहरणाचा गुन्ह्याची नोंद आहे का त्याच्यामध्ये? माझ्या एफआयआर मध्ये चिखलीकर साहेबांचा उल्लेख आहे, पगडी पाटलाचा उल्लेख आहे, आरोपीचा उल्लेख आहे. आरोपी आहेत का? कलम लागलं का अपहरणाचं? अपहरणाचा कलम लागण्यात नाही, फक्त यांच्या सांगण्यावरून अपहरण झालं. तर तुमचं म्हणणं झालं ते, पण पोलिसांनी काय केलं? एफआयआर मध्ये पोलिसांनी नाव घेतलं, चौकशी करून घ्या. आपलं गरज लागली. गोगरे साहेब, असे म्हणलं जाते का आगामी काळामध्ये चिखलीकर साहेबांना मंत्रीपद भेटणार होतं आणि त्यामुळेच हे त्यांना मंत्रिपद मागायला भेटू का? कोण म्हणतं का त्यांच्या पगारात नांदेडची? मिळून देऊ पण आपण हे असा आरोप केला असं म्हणणं आहे का? अजिबात नाही. मी जर तसा असलो तर 1 वर्ष विचारा, 3 दिवस दादाच्या बंगल्यावर होतो की मला वाटलं होतं नांदेड जिल्ह्यात पक्ष वाढावा. मी पक्षाचा निष्ठ आहे. चिखलीकर आज आहेत, त्यांना मंत्रिपद मिळत असेल तर मला विरोध नव्हताच, कारण मीच मागायला गेलो तर मी कसा त्यांना विरोध करू. परंतु त्यांनी या लेवलचं राजकारण केलं, याचं मला दुर्दैव वाटते की या लेवलवर त्यांनी करायला नको होतं. ते पण माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्त्यासोबत मी त्यांच्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत फिरलो. लोकसभेला आणि विधानसभेला. लोकसभेला महायुतीचा धन्यवाद मानला, विधानसभेनंतर पक्षाचा मानला. एवढं केल्यानंतर वाईट वाटते. प्रताप पाटील चिखलीकर असं म्हणत आहे की तुमचे आर्थिक व्यवहार अनेक स्वरूपाच्या व्यक्तीसोबत देखील आहे, त्यातून हे प्रकरण घडलेलं आहे असं म्हणता येईल. माझे पूर्ण जिल्ह्याला आवाहन करतो, सांगा माझे कोणाशी चुकीचा व्यवहार आहे का? पण प्रताप पाटलाशी माझा व्यवहार आहे, पुरावा मी आपल्याकडे देतो. माझी 20 कोटीची प्रॉपर्टी त्याच्या नावावर, त्याच्या नातेवाईकाच्या. संदीप वाघ त्यांची साक्षीदार आहे. मी खोटं बोलणार नाही आयुष्यात. मी खोटं बोलून पैसे कमी येणार माणूस ना, खोटं बोलणार माणूस ना. बरं गोगरे साहेब, इतके दिवस झाला आता हे प्रकरण तटकरे साहेब झालं, अजित दादा काहीच याच्यामध्ये ऍक्शन घेत नाही, त्यामुळे तुमच्यावर अन्याय व्हायला असं मी वाटतं. हॉस्पिटलमध्ये होतो, सगळ्यांचे फोन आले, मला बोलले, एसपी साहेबांना सांगितलं त्यांनी मी पक्षपाती चौकशी करा म्हणून. सगळ्या नेत्यांनी मला सहानुभूती दाखवली, परंतु माझं कर्तव्य आहे की काल हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर या घटनेचा पाठपुरावा करणं जरुरी आहे, कारण पुन्हा दुसरा जीवन वगैरे होणे. संतोष वडवळे झाले, अमानुष प्रमाणे मारण झाली, बोटं तोडले, गौरव वगैरे झाला, 3रा मे झाला. आणि प्लॉटिंगचे जमिनीचे लपडे तर किती माहिती तुम्हाला? माझ्याकडे रोज घटना झाली. गंगाधर राठोड साहेबांना सुद्धा मारण झाली त्या प्रकरणात. ते तुमचं गोगरे साहेब, ते गौरवची घटना, संतोष वटोळेची घटना, तुमची घटना ही एकाच पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये आहे. हो बरोबर आहे. म्हणजे पोलिसांवर तुमचा विश्वास आहे का? पिण्यावर तुमचा विश्वास आहे का? काय नेमकं काय प्रकरण आहे? म्हणजे तिथंच कसं राऊंड कशी मदत होत आहे पण तुम्हाला? आम्ही पोलीस प्रशासनावर माझा विश्वास कोणाचा राहिला नाही. का ही घटना घडली त्यावेळेस प्रत्येक गोष्टीच का ठीक आहे, माझ्या अगोदर संतोष वडवळेची झाली, त्यावेळेस एक केस होते, मला वाटतं त्यावर मी सुद्धा होता, म्हणजे मदत करणारे साक्षीदार, त्यांना किती मारण झाली. दुसरं प्रकरण गौरव कोंडकेचं त्या केलं झालं, 3रं प्रकरण माझं झालं. तुमचं प्रकरण ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्हाला ग्रुपवर तर एका असं सांगितलं पीआय साहेबांना की काही झालेलं नाही, मी त्यांच्या घरी गेले, माझं बोलणं झालंय, असा कोणताच प्रकार झाला नाही. बरोबर. कोण गेला का त्या? तुम्ही कोण? बरोबर आहे. सांग काय का? मला गाडीत नेलं, फोन पूर्ण बांधलेला होता, दोन्ही साईडने रिव्हॉल्वर लावले, खाली उतरलं जमिनीवर का मारहाण टेकली जागी, आणि रिव्हॉल्वर लावून त्यांनी खंजर असं थोडंसं क्रश करून टाकलं तलवारवरती आणि ते डोक्यावर ठेवली. सांग म्हणजे आम्ही बोलतो कसं बोलला तर तुला जीवन सोडतो, आणि एवढे नशेपाणी केलेले होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, पहिल्यांदा माझ्या पत्नीला फोन केला, आणि पत्नीला फोन करून मला पुढे लावलं की मी स्वतः आलो, माझा आर्थिक व्यवहार नाही, मला कोणी आणलं नाही, कारण दोन्ही साईडवर रिव्हॉल्वर होतो. काय बोलणार माणूस भीती पोटी. त्याच्यानंतर लगेच त्याच फोनवरून पीआय चिंचोळकर साहेबांना बोलणं करून दिलं, आणि तो मॅसेज चिंचोळकर साहेबांना सगळ्या ग्रुपने फिरवला. 3रे लास्टचा मुद्दा सांगतो, माझ्या आयुष्यात कोणता माझा कधी बाहेर आला नाही, परंतु माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला माहिती होतं की मागील 1 वर्षापासून प्रताप पाटील चिखलीकर मोहन मला त्रास देत आहेत राजकारणात. 6 महिने झाले मला पदावर काढण्यासाठी, 7व्या महिन्यात पद काढलं. त्याच्यानंतर ही घरात घटना आता आपल्या फॅमिलीला द्यायची नसते, म्हणून माझ्या मुलाने काय केलं, त्याच्याकडे जेवढे नंबर होते त्याचा आणि माझा ईमेल आयडी एकच आहे, तेवढ्या नेत्याला त्यांनी फोन केला. मुलगा बाळगला, प्रताप पाटलांना याच्यासाठी फोन केला त्यांनी की साहेब माझ्या पप्पाचं अपहरण झालंय, कारण त्यांना शंका होती ना चिखलीकर साहेबावर. हा एवढाच प्रश्न विचारला, त्यांनी फोन कट केला, आणि त्यांनी सांगतात की मी सांगलो की एसपीला चौकशी करा, अत्यंत खोट बोलणार माणूस.
एवढा खोटा होणारा माणूस मिळावा विचार करा. घटना घडली त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये म्हणला प्रवीण पाटील आणि प्रताप पाटलांना माझं अपहरण केलं. पण आरोपीच्या रकमेत त्याची नाव नाही. तुम्ही पूर्ण दबाव होता. 3 तास एफआयआर पडला नाही म्हणून एफआयआर वाचला नाही सही करताना. 3 वेळेस एफआयआर पडला आणि लाठीचार्ज केला. सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस मी एफआयआर सही करायचं नव्हतं तर 3 वेळेस एफआयआर बद्दल एक एक शब्द बघायला माणसं बदलत होते त्यांची. न्यायालयात जाणार होता या विषयावर. जाणार आणि ज्यावेळेस मी एफआयआर सही करत नव्हतो तर त्यांनी शेवटी 9:30 साडेनऊ वाजता पत्रकार आपले निघापर्यंत होते तिथं. बरे त्यांनी लाठीचार्ज केला. त्यावेळेस नागरिकांना विनाकारण आपल्यासाठी आलेल्या लोकांना मार खावा लागला. मी काटून सही करून भाऊ आणि निघून आलो कोर्टाला. गोगरे साहेब, पक्षाकडून हे प्रकरण मिटून घ्या असं काही फोन आला नाही का? पक्षाकडून अजिबात कुठलाही दबाव नाही. पक्षाने एवढं सांगितलं. गर्जे नावाचा व्यक्तीचा फोन आला होता. पण आता पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं म्हणणं होतं की काय याची बैठक करून चौकशी करून नंतर पुढील कारवाई करू. तर मी त्यांना सांगितलं की मी मला एवढा मार आहे, मला त्रास होते, मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. बाकी प्रक्रिया आपल्याला नंतर करता येईल. बघता येईल तुम्हाला काय सत्य परिस्थिती काय पडताळून बघा. पण या टायमाला मी एफआयआर करायचं पाहिजे ना. आता तुम्ही मागणी अशी केली की आयपीएस दर्जाच्या बाहेरचा अधिकारी हे करायचा. हो या जिल्ह्यात एसपी वर तुमचा विश्वास नाही? नाही, एसपी साहेबांवर अधिक साहेबांवर विश्वास आहे, परंतु खासगीची काही कामाची नाही. पण इकडून अधिकारी काय करणार आहे? पूर्ण पोलीस स्टेशन नंतर नाही झालं तर काय करतो तुम्ही? हीच परिस्थिती आहे. तुम्ही खालच्या लोकांवर अधिक काय आरोप नाही तुमचा? आहेत ना, केले ना आरोप. मी काल सीएम साहेबांना सांगितलं की माझा थेट जबाब घ्या. पोलीस अधीक्षकांच्या समोर माझा थेट जबाब घ्या, कारण मला त्या ठिकाणी मी जे जे बोललो मीडियासमोर तेच बोललो आणि एफआयआर बोललो. त्याच्यात तलवारीचा उपयोग नाही, बंदूक लावली त्याची रिकॉर्डिंग नाही, डायरेक्ट एनसीआर करून त्यांनी पाठवलं. आपण त्या आरोपी सिव्हिल केस होते लोक. पुन्हा कुठून मॅनेज तुम्हाला सांगायचं काय करायचं ते यंत्रणाच मॅनेज आहे. पुन्हा कुठून ते सांगताय प्रताप आणि चिखलीकर कारण तिने अपघात चिखलीकर साहेबांचाच हात होता. चिखलीकर साहेबांची माणसं होती आणि यंत्रणा चिखलीकर साहेबांची सांग. बरं, आता प्रेस तुमच्या पक्ष श्रेष्ठींना कळवलं का प्रेस घालून? प्रेस घ्यायला म्हणून बघा पक्षश्रेष्ठीला पत्र दिले मी तुम्हाला दाखवण्यासाठी जाणवे. परंतु निवडणुका प्रक्रिया आहे. आता हे बाकी पुढचं चालेल. अजित दादा आम्हाला दिले, कारण माझ्यावर अन्याय झाल्यानंतर पक्षविरोधी काम करणार मी अन्याय झाल्याचे अन्यायासाठी लढत आहे. आणि ही घटना दुसऱ्या कोणासोबत होणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पक्षाच्या राजकारणामध्ये नव्हतो, परंतु आज मी तुमच्या समोर आहे, जनतेत वावरणार आहे की एखाद्या सर्वसामान्य गोरगरीब माणसांचा मी हात झाले वाचून येऊ शकत असं तर मला वाटतं. एवढे गुन्हेगार आहे म्हणून याच्यात पक्षाचं राजकारण कुठलंही नाही. पक्षश्रेष्ठींची भेट घेणारच आहे आणि मी यासाठी चौकशी लावल्याशिवाय चांद बसणार नाही. एवढं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. कारण नांदेडमध्ये दुसरा जीवन वगैरे आपण होईल असं होऊ नये ही माझी परवानगी नाही. इकडं आरोप करत आहे की यंत्रणा सर्व मॅनेज आहे, दुसरीकडे म्हणत आहेत की एसपींवर माझा विश्वास आहे. तुमचं हे वाक्य विसंगत आहे असं वाटत नाही का?